पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेसची सोय। या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत। सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था, पार्टी तसेच स्वागत समारंभ, वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध। यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी वीकेंड निवासाची सोय उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। साईनंदन रिसॉर्ट, पंढरपूर, सांगोला रोड, खर्डी नजीक, पंढरपूर। संपर्क 9797 975071। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्षा प्रारंभ निमित्त आज रविवार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। यामुळे श्रींचा गाभारा मनमोहक दिसतोय। सजावटीसाठी शेवंती 200 किलो, अष्टर 80 किलो, गोंडा 150 किलो, गुलाब 100 गड्डी, जिप्सी 10 गड्डी या फुलांचा वापर करण्यात आलाय, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे। सदरची सजावट विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुनकर पाटील, राहणार रांजणगाव, महागणपती यांनी सेवाभावी तत्वावर मोफत केली असून सजावटीचं काम श्री फ्लॉवर्स पुणे यांनी केलंय। यासाठी सुमारे 12 कामगारांनी परिश्रम घेतले। हिंदू नववर्षानिमित्त भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून भाविकांची गर्दी विचारात घेऊन भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीनं ऑनलाईन दर्शन पास बुकिंग व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे। तसेच VIP दर्शनावर निर्बंध, पूजेची संख्या कमी करणे व इतर अनुषंगिक उपाययोजना करण्यात समितीमार्फत करण्यात आल्या। प्रत्येक वर्षी महत्त्वाचे सण, उत्सव, खास दिवस या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास सजावट केली जाते। हिंदू नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं असून मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्यानं विठुरायाचं सावळं रूप अधिकच खुलून दिसतं आहे। हिंदू नववर्षाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने व्हावी यासाठी हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपुरात दाखल झालेले आहेत। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन रांगेत गर्दी केली असून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नामगजरानं परिसर दुमदुमून गेलाय। या सजावटीमुळे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीसह गाभारा पाहून देखील भाविक अधिक समाधानी होत आहेत।